विचारांनी डिस्टर्ब होतेस म्हणून आम्ही तुला वेडं ठरवलं. मावशी पण तू जसा लेखाचा विचार करतेस ना तसं मीही करतो. मलाही तिची खूप आठवण येते मावशी. पण आपल्यात फरक काय माहिती आहे मावशी? जसं तू जाहीरपणे व्यक्त करतेस ना मला तसं करता येत नाही मावशी. मी सगळं मनात ठेवतो. तुला मी नेहमी सांगत असतो की अगं मावशी लेखा परत नाही येणार, ती नाही येणार. पण खरं सांगू मावशी, ती परत येणार ही आशा ठेवून मनात मी आजपर्यंत जगत आलो. पण मावशी ती नाही आली. आपली लेखा नाही आली मावशी. आता कुठे मी स्वतःला सावरायला शिकलो होतो. पण ही आली आणि माझ्या जुन्या जखमेवरची खपली परत निघाली. तेही लेखा आणि हेही लेखा. मावशी हिला पाहिलं आणि मला माझी लेखा आठवली. हो, मला माझी लेखा आठवली. दोघींचा काही संबंध नाहीये. पण का कुणास ठाऊक मन दोघींची तुलना करू पाहते. असं का होतंय? दोघींचं नाव लेखा आहे म्हणून तर मन तुलना करत नाहीये ना. पण एक मात्र नक्की, मावशी ही लेखा पण खूप चांगली मुलगी आहे. पण आज त्याचं मी वेगळंच रूप पाहिलं मावशी. त्याचं वेगळं रूप पाहिलं आणि मला माझी लेखा आठवली. मावशी मला लेखाची खूप आठवण येते. सांग ना मावशी मी काय करू? मला लेखाची खूप आठवण येते मावशी. काय करू मावशी? सर, आज ऑफिसमध्ये चक्क लवकर? काही काम होतं का? आपण ऑफिसमध्ये कामासाठीच येतो नाही का? हो सर, पण कोणती मीटिंग होती का कोणी महत्त्वाचं क्लायंट येणार होतं? क्लायंट नाही पण कोणीतरी महत्वाचं येणार आहे. काय म्हणाला? मी कुठे काय म्हणालो? तुला हवं तर तू तुझ्या कामाला जाऊ शकतेस. मला काही लागलं तर मी तुला बोलवून घेईन. ओके, थँक्यू. माय हे मी काय बघतोय यश? आज बॉस चक्क ऑफिसमध्ये सगळ्यांच्या आधी. नाही मला सांग, हा चमत्कार कसा काय झाला? काही नाही रे, असंच जरा ऑफिसमध्ये वर्कलोड जास्त झालं होतं ना, म्हणून म्हटलं एक दिवस लवकर जाऊया ऑफिसमध्ये. तू लेखाची वाट बघतोयस ना? कोण? मी?
अरे मी कशाला तिची वाट बघू? अच्छा, म्हणजे तू दरवाजाची काच साफ झाली की नाही हे बघतोयस काय? हो. ऍक्च्युली एसपी मी लेखाचीच वाट बघतो. का रे बाबा, तिची वाट का बघतोयस? कारण एसपी मला बघायचं की ती आज खरंच येते की नाही. मला पूर्ण खात्री ती आज येणार. माझं मन मला सांगतं एसपी ती आज नक्कीच येणार. पण मला वाटतं यश ती नाही येणार. अच्छा, हो हो हो, नक्की नक्की. हो, असं काय करताय? नक्की होईल का? असं काय म्हणताय तुम्ही? हो, पक्षाला फंड गोळा करण्याकरता तुमचा किती मोठा हात असतो हे माहिती आहे मला. चांगलं लक्षात आहे माझ्या. हो हो, नक्की करून टाकतो का? हां, आज बरं. दुर्गेश, आज संध्याकाळी आपल्याला काही कामं करता बाहेर जायचं. उदय साहेब, आत्ता जो फोन आला होता तो कोणाचा होता? शिंदेंचा. आपल्या पक्षाची आर्थिक बाजू मजबूत करण्याकरता जी थोडीफार माणसं काम करतात ना, त्यातलं महत्वाचं नाव आहे. कॉन्ट्रॅक्टर आहे. आपल्या ओळखीमुळे बरीच कॉन्ट्रॅक्ट मिळतात त्यांना. काय करणार बाबा, राजकारण म्हटलं ना की अशी देवाणघेवाण करायला लागते. हां बरं, दुसरी गोष्ट म्हणजे आज संध्याकाळी तुला मी माझ्याबरोबर नेणार आहे. आपल्या पक्षाची मुलं पक्षाकरता कशी कामं करतात ते तुला दाखवायचं. ठीक आहे. त्यामुळे मी तुला काय सांगतो, कटकट आहे. कधी बायको शोभतेस तू. शोभतेच म्हणजे? अहो, बायकोच आहे मी तुमची. आणि एवढं चिडायला काय झालंय? चिडू नको तर काय करू. एवढ्या वेळ घरात होतो, काही बोलले नाहीस मला. आणि आत्ता कुठे पक्षाच्या ऑफिसमध्ये येऊन श्वास घेतोय तू, लगेच फोन तुझा. मी सुद्धा तुम्ही ऑफिसमध्ये वेळेवरती पोहोचलात का, काही गडबड तर नाही ना झाली मध्ये, हे विचारायला फोन केलेला नाहीये. माझंही महत्वाचं काम आहे म्हणूनच फोन केलाय. बरं बोल आता काय ते पटापटा. त्या साठेंचा फोन आला होता. काय म्हणतात साठे आता? त्यांच्या मुलाला परदेशात जायचंय, त्यामुळे ते आज संध्याकाळीच आपल्या सानिकाला बघायला येत आहेत. जर सगळी बोलणी व्यवस्थित झाली तर लगेच साखरपुडा करूया म्हणतात. त्यामुळे घरी वेळेवरती या. बरं ठीक आहे. आणखीन काही? आणखीन काही नाही. वरुणलाही सांगा, मी काही त्याला वेगळा फोन करत बसणार नाही. बरं ठेव फोन. हो. नाही, हे डिझाईन तसं ओके वाटतंय, पण ही बॉर्डर खूप खटकते, म्हणजे खूप ब्रॉड झाली ती. नाही, पण कलर कॉम्बिनेशन बद्दल काय म्हणणं आहे तुमचं? कलर कॉम्बिनेशन. एसपी जरा माझ्या केबिनमध्ये मला बोलायचं तुझ्याशी. आलो से डिझाईन एक्सप्लेन करतो आणि येतो. हां एसपी मला सांग, ते लाजरी बुटीकचं काय झालं? त्यांचा चेक येणार होता, अजून आला नाही. जरा फॉलोअप बघ. यस, सकाळी बोललास तू मला, लक्षात आहे माझ्या. ओह, आय एम रिअली सॉरी, विसरूनच गेलो होतो. हां, तर आपण काय बोलत होतो? हे कलर कॉम्बिनेशन जो वापरला आहे तो खूप ऑब्विस वाटतं, चेंज आहे. पण आय थिंक दिस इज लुकिंग बेटर. नीता, एसपीची मदत घेणं कमी कर. जरा स्वतः रिसर्च करायला शिका कामावरती. सगळंच आयतं मिळवायची सवय झाली आहे तुम्हाला लोकांना. यश, काय 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 प्रॉब्लेम काय? नाही, आणि मगाचपासून बघतोय तू आत बाहेर करतोयस, काय प्रॉब्लेम आहे? नाही, काय नाही, असंच. एक्सक्यूज मी सर, तुम्ही कोणाची वाट बघताय का? हिचीच वाट बघत होतो.
लेखा तू परत आलीस, मला आनंद झाला. वेलकम बॅक. आय एम व्हेरी हॅपी टू सी यू लेखा. आपल्या ऑफिसमध्ये तुझ्यासाठी एक छानसं सरप्राईज आहे. लेट मी टेल यू. एव्हरीवन, मे आय हॅव युअर अटेन्शन प्लीज. थँक्यू. मिस लेखा देशमानेंनी माझ्या रिक्वेस्टचा मान ठेवून आपल्या ऑफिसला आजपासून परत जॉईन केलेलं आहे. आणखी एक गोष्ट आहे, लेखाच्या कामावर खुश होऊन एका रशियन कंपनीने त्यांच्या इंडियन कलेक्शनचं डिझाईन आपल्या कंपनीला दिलंय. त्यामुळे आपल्या कंपनीचा खूप मोठा फायदा झालाय. आणि म्हणूनच मी लेखाला प्रमोट करायचं ठरवलेलं आहे. आपल्या कंपनीत जे नवीन डिझायनर्स येतील त्यांना ट्रेन करणं, त्यांची एक टीम तयार करणं, ही सुद्धा जबाबदारी लेखावर असेल. आणि यासाठी तिच्या पगारात वाढ देखील होणार आहे. दुर्गेश, आपला संध्याकाळचा प्लॅन रद्द. मला संध्याकाळी लवकर घरी जायचं. हो, ते फोनवरून अंदाज आला मला. हा, काय आहे, किती राजकारणी माणूस झाला ना तरी घरच्या मंत्र्यांचं आधी ऐकायला लागतं. काय सांगू बाबा, कोणी माणूस असला तरी प्रापंचिक जबाबदारी त्याला काही सुटत नाहीत. हां, बरं, मी निघतो. संध्याकाळी लवकर घरी जायचं आहे, त्याच्या आधी काही बाहेरची कामं करून घेईन. आणि हो, आणखीन एक गोष्ट, संध्याकाळी वरूनही ऑफिसमध्ये नसेल तेव्हा तू एकटाच नीट सांभाळते बाबासाहेब. हां, हो उदय साहेब, तुम्ही काही काळजी करू नका. मी व्यवस्थित लक्ष देईन. बा निघतो. अरे बरं झालं आलास. संध्याकाळी जरा लवकर घरी ये. काय ते सानिकाला बघायला साठ्यांकडची मंडळी येणार आहे. काय नाही नाही, हे असं काही व्हायला नको. जर खरंच असं काही झालं ना तर फार मोठा अनर्थ होईल. सानिकाने तिच्या जीवाचं जर काही बरं वाईट केलं तर नकोच ते. आमचा फोन पण नेमका आता या वेळेलाच स्विच ऑफ येतो. काय झालं साहेब, काही प्रॉब्लेम आहे का? नाही अरे, काही प्रॉब्लेम नाही आहे. अचानक एक महत्वाचं काम आठवलंय मला, म्हणून मी निघतोय. तू असशील ना ऑफिसमध्ये? गुड. वेलकम बॅक लेखा. थँक्यू सो मच सर. खरं सांगू, मी आज खूप खूप खुश आहे. शेवटी तू परत आलीस. खरं सांगू लेखा, तू गेल्यापासून ऑफिसचं वातावरण फार बदलून गेलं होतं. अगं, काहीच मनासारखं होत नव्हतं. यश सुद्धा ना सगळ्यांवर खूप चिडचिड करायचा. त्याला कोणाचंच काम आवडत नव्हतं. पण आता तू आली आहेस ना, तेव्हा ऑफिसमध्ये परत जान आल्यासारखं वाटतंय. सर, जे घडलं त्याच्यावर माझा अजूनही विश्वास बसत नाही. म्हणजे यश सरांमध्ये इतका बदल, कुणा व्यक्तीमध्ये एका रात्रीत इतका बदल घडू शकतो? अगं, एका रात्रीत कसला बदलतोय तो? पण झालं काय, मधल्या काळात तो काही डिझायनर्सला भेटला, त्यांचं काम पाहिलं आणि तेव्हा त्याला तुझी उणीव भासली. सर, तुम्ही जे म्हणालात ते मान्य केलं तरी सुद्धा यश सर मला स्वतःहून बोलवतील असा विचार मी स्वप्नातही केला नव्हता. एक सांगू लेखा, खरं तर तू गेल्यापासूनच यश डिस्टर्ब झाला होता, पण तो एक्सेप्ट करत नव्हता. पण नंतर इंटरव्ह्यू घेऊन, डिझायनर्सचं काम पाहून त्याला तुझी उणीव भासली, तुझं महत्त्व पटलं, आणि म्हणून त्याने तुला परत बोलवलं.
पण एक मात्र खरं आहे लेखा, यश तुझ्याकडे फक्त एक कलिग म्हणून पाहत नाहीये, म्हणजे त्याला तू एक चांगली व्यक्ती म्हणून पण खूप आवडतेस. सर, तुम्ही यश राजीव बद्दल हे सगळं बोलताय? हो अगं खरं आहे हे. ते एवढे भावना प्रधान केव्हापासून झाले? एसपी चल. कुठे? कुठे? अरे कुठे काय? अरे एसपी तू ठरला आहेस. लेखाने आपली कंपनी परत जॉईन केली आहे. तू मला लंचला नेणार होतास ना, आठवत आहे ना? एक मिनिट, बेट लंच हे सगळं काय चाललंय? मी सांगतो. ऍक्च्युली झालं काय, मला पूर्ण खात्री होती की तू परत ऑफिसमध्ये येणार नाही, पण यशला विश्वास होता की तू नक्की परत येशील, म्हणून आमच्यात भेट लागली होती. तू आलीस आणि मी भेट हरलो. हा अर्थात मी भेट हरलो याचा मला आनंदच होतोय. काय फ्रेंड, उगाच आता पैसे खर्च करायची वेळ तुझ्यावर आली आहे म्हणून कसं आता टाइमपास करतोय बघ. अरे पण मी रेडी आहे ना ट्रीट द्यायला. राहू दे रे. चला आज मीच तुम्हा दोघांना ट्रीटसाठी घेऊन चालतो. आपल्याला रशियन कॉन्ट्रॅक्ट मिळाल्याची पार्टी समजा. पण नको, तुम्ही प्लीज कॅरी ऑन करा. मी घरनं जेवण आणलंय ना. आता तो तू घरी जाऊनच खा. हे बघ लेखा, आमच्या कंपनीला एवढं मोठं कॉन्ट्रॅक्ट फक्त तुझ्यामुळेच मिळालं आहे, त्यामुळे यावेळी नो एक्सक्यूज, नो एक्सप्लेनेशन. कळलं? चला लवकर. चल रे. बघितलंस, कम्प्लिटली बदललंय ना आता. आणि मला असं वाटतं की त्याचं तुझ्याबद्दल असलेलं मतही आता बदललंय. सो नाव डोंट वरी. आणि आता बघत बसू नकोस. नो एक्सक्यूज, नो एक्सप्लेनेशन. चल लवकर. नीता, या. एक मिनिट. येस सर. हे बघ नीता, मी लेखा आणि यश आम्ही बाहेर लंचला चाललोय. आम्ही येईपर्यंत ऑफिसकडे नीट लक्ष द्या. येस सर. तू आणि रिया उगीच टाइमपास करत बसू नका. ओके? ओके सर. चल. बघितलंस ना रिया, ही लेखा किती आतल्या गाठीची निघाली. एकाच वेळी एसपी सर आणि यश सर दोघांनाही आपल्या थालावर नाचवते. तू अगदी बरोबर बोललीस. वाटलं नव्हतं मुलगी इतकी स्मार्ट निघेल. असंच असतं ग, आपल्यासारख्या तोंडावर बोलणाऱ्यांचं तोंड जगाला दिसतं. पण ही लेखा इतकी चलाख निघाली ना, ऑफिसमध्ये आल्या आल्या आधी त्या एसपी सरांवर जादू केली. आणि आता तर काय, यस सर सुद्धा लेखा 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 म्हणून तिच्या मागे फिरत असतात. तू अगदी खरं बोललीस. यश सर आधी कसे होते, त्यांच्याशी बोलायची सुद्धा भीती वाटायची. यश सरांना मी असं वागताना आधी कधीच पाहिलेलं नव्हतं. ते पूर्णपणे बदललेले वाटतात. बदलू देत ना. लेखाचं खरं रूप जोपर्यंत त्यांच्या समोर येत नाही तोपर्यंतच हे सगळं चालणार. अगं पण ती खरी कशी आहे हे त्यांना कोण सांगणार? मी आहे ना, मी सांगेन. या लेखाला मी असा झटका देईन ना की ती हे ऑफिसच काय, हे शहर सुद्धा सोडून जाईल. आता बघच मी काय करते. चलो, मला तर सॉलिड भूक लागली. लेट्स अटॅक.
अरे एस पी जसा तरी मॅनर्स असावेत आपल्याकडे. का काय झालं? काय झालं? अरे ओ अरे कमॉन यश, हे बघ लेखा माझी खूप छान मैत्रीण आहे आणि चांगल्या मित्रांसमोर नो फॉर्मॅलिटीज, राईट लेखा? यश, मला एक कळलं नाहीये, तुला एवढी खात्री कशी होती की लेखा परत येईल? हो सर, हा प्रश्न मलाही होता. म्हणजे मी कंपनी पुन्हा जॉईन करीन असं तुम्हाला का वाटलं? मला नुसतंच वाटलं नव्हतं लेखा, तर मला विश्वास होता. आणि लेखाने आपली कंपनी जॉईन करावी असं मला मनापासून वाटत होतं. आणि मनापासून आपण एखादी गोष्ट जेव्हा मागतो तेव्हा ती आपल्याला मिळतेच, हो ना? आणि यशला लेखा आवडायला लागली. त्याने हे स्वतः कबूल नाही केलं तरी त्याच्या वागण्या बोलण्यातून हे जाणवत आहे. आता यश मनाने जास्तीत जास्त लेखाच्या जवळ कसा येईल हेच मी पाहणार आहे. एस पी यार, डोकं मला असं गरगरल्यासारखं वाटतं यार, खूप जड झाल्यासारखं वाटतं. अरे अचानक काय झालं? आत्ता तर तू बरं होतास, काय झालं अचानक? बस माहित नाही यार, म्हणजे काल रात्री सुद्धा मला एकदम रेस्टलेस फील होत होता. आज सकाळी सुद्धा ऑफिसला लवकर येताना बेडमधनं तर उठायची इच्छाच होत नव्हती. शरीर असं जड झाल्यासारखं वाटत होतं. हे बघ यश, माझं ऐक, तू घरी जा. कम ऑन एस पी, तुला माहिती आहे एवढ्याशा कारणासाठी मी काही घरी जाणार नाही. यू नो मी. यश, तुला लेखा आवडते ना? काही काय एस पी, तू असंच बऱ्याचदा काही विचित्र बोलत असतोस. उगाच काही बोलू नकोस यार. हे बघ, मी म्हणतोय म्हणून नाही, तू हा प्रश्न स्वतःला विचारून बघ. काही दिवसांपासूनची तुझी वागणूक पहा. तुझे डोळे मला सांगतात यश की तुला लेखा आवडते. हे बघ, तू स्वतःला जितकं ओळखत नाहीस ना, तू एक मिनिट. हॅलो, हां हां, मी निघतोय आता. येतो लगेच येतो. बाय.
यश मला निघायला लागेल. काय रे, काय झालं अचानक? अरे काही पर्सनल काम आलंय, मी निघतो. बरं ठीक आहे, ठीक आहे, बाय. बाय. माझ्या मनात लेखाकरता सॉफ्ट कॉर्नर खरंच निर्माण झालाय का? ती असली की मला खूप बरं वाटतं. हे नक्की तिला भेटावं, तिच्याशी बोलावं असं वाटतं तर खरं. हे काय, तू आता कुठे निघालीस? मम्मा, मी ना मैत्रिणींबरोबर बाहेर जाते. यायला थोडा उशीर होईल. हा, हे बघ सानिका, तू आता कुठेही जायचं नाहीयेस. का? आय मीन काय प्रॉब्लेम आहे मम्मा? मम्मा, तू बोलत का नाहीयेस? अगं, तुला बघायला साठेंकडची मंडळी येत आहेत. काय? मम्मा प्लीज, हे बघ, मला आत्ता लग्न करण्यात अजिबात इंटरेस्ट नाहीये. मग तरीही तू का फोर्स करतेस मला? तुला माझं म्हणणं पटत नाहीये का? सानिका, अगं तू काय बिन लग्नाची राहणार आहेस का? आज उद्या लग्न करणारच आहेस ना, मग आत्ता का नखरे करतेस? हे बघ सानिका, हे स्थळ तुझ्याकरता खूप चांगलं आहे. एक तर घराणं श्रीमंत आहे, त्यातून त्यांचे विचारही मॉडर्न आहेत. मम्मा, मला आत्ता लग्न करण्यात अजिबात इंटरेस्ट नाहीये. मग हे सगळं मला सांगून काय फायदा? आणि मला एक कळत नाहीये, माझ्या लग्नाचा निर्णय तू परस्पर का घेतेस? आय मीन, त्यांना बोलावण्याआधी मला एकदा सांगायला हवं होतंस तू. सानिका, मी तुझी आई आहे ना, तेव्हा तुझ्या लग्नाचा परस्पर निर्णय घ्यायचा हक्क मला आहे. तेव्हा आता मी जे सांगते ना तेवढंच करायचंस. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे असले कपडे घालून साठेंच्या समोर यायचं नाहीयेस. एखादी छानची साडी नेसून ये. मम्मा प्लीज स्टॉप दिस. मी तुला रिक्वेस्ट करते ग, तू त्यांना नको यायला सांगूस प्लीज. सानिका, मी तुझं तर काही एक ऐकणार नाहीये. उलट तूच मी सांगितल्याप्रमाणे करायचेस, कळलं? सानिका, अगं काय झालं? काय नाही ग, नुसती शेफार नाही, लग्न करायचं नाही म्हणतीये. हिच्यामुळे ना उगाचच माझ्या डोक्यात ताप झालाय. हे बघ, माझ्या लाडक्या भाचीला काही बोललेलं मला आवडणार नाही हं. समीरा, तुझा जरा मला बोलायचंय जरा हिच्याशी. जा. सानिका, बरं वेडी आहेस का तू? हां, चल ये इकडे, बस बस. सानिका, अगं काय हे वेड्यासारखं? तुझी आई म्हणते त्यात तथ्य आहे. ती वैरी आहे का तुझी? मला सांग, तुला आयुष्यात कधीतरी लग्न करायचंय ना? करायचंय ना, मग मुलाला बघायला काय हरकत आहे? आता ते साठेंनी अचानक फोन केला, त्याला ती तरी बिचारी काय करणार? आणि तुला जर तो मुलगा आवडला नाही तर तू नको करूस लग्न, नाही म्हण. हे बघ सानिका, तुला इथे बघायला लोक येत आहेत. अशा वेळेस जर तू घरातून बाहेर पडलीस तर ते दिसायला कसं दिसेल? बाहेर समाजात आपल्याबद्दल काय चर्चा होईल याचा विचार कर. आणि मला विचारशील तर तू त्या मुलाला भेटावंस असं मला वाटतं. शेवटी निर्णय तुझा आहे.
सानिकाला माझ्या परीने समजवलंय. काही होणार नाही, काही प्रॉब्लेम येणार नाही, डोंट वरी. आणि बाकीच्यांचं काय? आता बाकीचं कोण? अगं आपल्याकडे काय दिव्या माणसांची कमी आहे का? मी सईबद्दल बोलतीये. आहा, सईची काळजी सोड तू. सई तिच्या रूम मधनं बाहेर येणार नाही याची मी पूर्ण काळजी घेतली. काय झाली का तयारी? वा, वेळेवरती आली अगदी स्वारी. म्हणजे तू मला बोलावलंयस आणि मी वेळेवरती आलो नाही, असं झालंय का कधी? बस बस, उगाच मस्का नका मारू. जा, जाऊन तयार व्हा, ती माणसं येतील आता एवढ्यात. तू नको ग काळजी करूस. काय मी हे काय ऐकतोय? सानिकाचं लग्न ठरवलंय आणि तिला बघायला आज कोणीतरी येणार आहेत म्हणे. हो, अरे बघ ना, म्हणजे या सगळ्याचं खरं तर मला सुद्धा आश्चर्यच वाटतंय. म्हणजे आज ते साठेंचा फोन काय आला, लगेच त्यांना सानिकाला बघायचंय. जर सगळी बोलणी व्यवस्थित झाली तर लगेच साखरपुडा उरकून घ्यायचाय, कारण त्या मुलाला परत परदेशी जायचंय. म्हणजे मला सुद्धा खरं तर हे सगळं पटत नाहीये, एवढं सगळं घाई गडबडीने वगैरे. पण काय करणार बाबा, आपली मुलीची बाजू आहे ना, थोडं पडतं घ्यावंच लागतं. पण सानिकाला तरी माहिती आहे काय असं काही होतंय ते? हो, मी बोलली आहे ना सानिकाशी. म्हणजे तिला सगळं मी समजवलंय आणि तिला ते सगळं मान्यही आहे. काय आहे, मुलगी आहे त्यामुळे थोडीशी नर्वस आहे, बस, दॅट्स ऑल. बरं, बाबांना सांगितलंय का तुम्ही? नाही, मला पक्की खात्री आहे बाबांना यातलं काहीच माहीत नसणार आहे. बरोबर बोलतोय तो. शंभर टक्के बरोबर आहे याचं. माझ्या मुलीचं लग्न ठरवतेस आणि मला कळवत सुद्धा नाहीस. हे बघा, ती काय फक्त तुमची मुलगी नाही तर माझीही मुलगी आहे. आणि तिच्या बाबतीत काय चाललंय हे जर का तुम्हाला कळायला हवं असेल ना, तर तुम्ही सुद्धा तेवढ्याच जबाबदारीने वागा. तर माझी मुलगी करून चालत नाही, तर त्याच्याकरता वडिलांचं कर्तव्य सुद्धा पार पाडावं लागतं. आज झालं. खूप बोललीस, खूप सहन केलंय मी. नाही पण आता नाही ऐकणार मी. कर का तू काय वाटेल ते कर. मीही बघतोच ना माझ्या मुलीचं लग्न तिच्या इच्छेविरुद्ध तू कसं काय करतेस. बघतोच मी. झोप लागली वाटतं. सर, झोप नाही लागणार तर काय होईल? तुम्हाला बरं नाहीये, तुमच्या अंगात ताप आहे, डोळे पाहिले लाल झालेत. तुम्ही इथेच का बसून राहिलात? सर, तुम्ही प्लीज उठा आणि घरी जा. अगं ताप वगैरे काही नाहीये, थोडासा थकवा आहे बस. चटका लागेल इतकं अंग गरम आहे तुमचं.
तुम्हाला जर माहिती होतं तुम्हाला बरं नाहीये तर तुम्ही इथे बसून का राहिलात? तुम्ही घरी जायला हवं होतं ना. तुम्हाला कोण सांगणार? तुम्ही बॉस आहात ना, तुम्ही कोणाचं ऐकत नाही. सर प्लीज आता मला एक शब्दही ऐकायचा नाही. तुम्ही प्लीज उठा इकडनं आधी आणि घरी जा. लेखा लेखा ऐक मोके, मी जाईन घरी. तुम्ही एकटे कसे जाल ह्या अशा अवस्थेत? सर मी एक काम करते, मी तुमच्या घरी फोन करते, तुम्हाला कोणीतरी पिकअप करायला येईल ना. लेखा माझ्या घरी कोणी नसतं, मी घरी एकटा राहतो. आणि तू टेन्शन घेऊ नकोस. म्हणजे तुमच्या घरी तुमची काळजी घेणारं कोणीच नाही आता. पण मग अशा परिस्थितीत तुम्ही एकटे कसे राहाल? सब मी तुमच्या बरोबर येते. लेखा चला लेखा ऐक जरा. प्लीज मला खरंच काही ऐकायचं नाही. तुम्ही चला आधी माझ्या बरोबर, मी येते तुमच्या बरोबर. हे बघा, असं काही करू नका. मी तुमच्यासमोर हात जोडते, पण आत्ताची वेळ थोडी निभावून या. पण प्लीज पाहुण्याच्या समोर काही एक तमाशा करू नका. या अशा वातावरणामुळे आपल्या सानिकाचं जर का लग्न मोडलं ना, तर तिचं लग्न होणं कठीण होऊन जाईल. कारण ह्या अशा बातम्या ना वाऱ्यासारखा पसरत असतात. हे बघ समीरा, ह्या विषयावर ह्यापूर्वीच आपलं बोलणं झालेलं आहे. सानिकाच्या मनाविरुद्ध लग्न करायचं नाही असं आपण ठरवलेलं आहे. आता मला न सांगता तू तिचं लग्न परस्पर ठरवलंस तर माझी काही हरकत नाही. पण जिला लग्न करायचंय त्या सानिकाला अंधारात ठेवून जर का तू काही करणार असशील तर मला हे अजिबात पटणार नाही. समजलं? तिला जर का अंधारामय ठेवून मला हे लग्न जमवायचं असतं ना, तर मी ते परस्पर कधीच जमवलं असतं. मी पण तिची आई आहे ना, मला काळजी आहे ना तिची. मग एवढं चांगलं स्थळ आपण हातातनं का जाऊ द्यायचं सांगा ना. मुलगी हातातनं जाण्यापेक्षा स्थळ हातातनं गेलेलं चालेल मला. दादासाहेब सरनाईकांची नात आहे ही, अशी 56 स्थळ चालत येतील तिच्यासमोर. मी सानिकाशी बोलणार आहे. तिच्या इच्छेविरुद्ध मी कुठलाही निर्णय तिच्यावर लादणार नाहीये आणि घरातल्या इतरांनी सुद्धा तो लादू नाही. हे बघा, एकदा का ते पाहुणे गेले ना की मग तुम्हाला काय करायचं ते करा. पण प्लीज तुम्ही त्यांच्या समोर तमाशा करू नका प्लीज. तुमच्या दोघांचं जर प्रेमाचं बोलणं झालं असेल तर साठेंकडची माणसं आली आहेत. जाऊया. मिसेस सरनाईक, अजितराव कुठे दिसत नाहीत? काय आहे ना, आमच्या फॅक्टरीत एकदम अचानक काम निघालं. त्यामुळे त्यांना तिथे जावं लागलं. खरं तर त्यांना इथे थांबायचं होतं, पण काही इलाज नाही, काम आहे ना. बरं, सानिकाला कधी बोलवताय? कधी एकदा बघेल असं झालंय. बघा माझ्या सानिकाला. सानिका काय झालं बाळा? अहो काय झालं सानिकाला? तिला फिट झाली होती, नाकातनं रक्त वाहत होतं. माझ्या मुलीला एपिलेप्टिक फिट्सचा प्रॉब्लेम आहे, तरीही तिच्या मनाविरुद्ध लग्न करताय. झालं तुमचं समाधान? झालं? सानिका, सानिका. डॉक्टर देशपांडे, उदय बोलतोय. आमच्या सानिकाची तब्येत बिघडली, जरी येतं का घरी?
या. किती ताप आहे? जास्ती नाही, पण तरी 2 आहे. 2? कितीतरी दिवसानंतर मी असं आजारी पडलोय. मग तुम्हाला काय बरं वाटतं हे सांगायला? कशाला उगीच ऑफिसमध्ये बसून राहिलात? त्यापेक्षा घरी आला असता तर थोडा आराम मिळाला असता ना. घरी तरी मिळून काय करू लेखा? ऑफिसमध्ये बसतो तर 2-4 कामं तरी होतात. घरी आलो तर घर खायला उठतं एकट्यात. तरी आता मी सांगेन तेवढं तुम्ही ऐका प्लीज. आधी सगळ्यात आधी ही गोळी घ्या. उठा. हे घ्या पाणी. आणि प्लीज आता मी जे सांगेन ते प्लीज ऐका. तुमची आई असते ना आता, तर तुम्हाला चांगली ओरडली असती. हे तुमचे आई वडील आहेत? हो. कुठे असतात ते? खूप दूर. मग सर तुम्ही त्यांना इकडे बोलवून का नाही घेत? त्यांना येता येणार नाही, इतके दूर राहतात ते. मी लहान असताना एका ऍक्सिडेंटमध्ये मला दोघे अचानक सोडून गेले. कायमचे.